बातमी आहे नाशिकमधून महायुती भुजबळांच्या ऐवजी दुसरा उमेदवार देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही सुटता सुटेना। नाशिकच्या जागेसाठी आता रस्सीखेच सुरू आहे। नाशिकच्या जागेसाठी संघाकडून पुन्हा सर्वेक्षण होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांची नावे आघाडीवर आहे। नाशिकच्या जागेचा तिढा हा कायम आहे। महायुती भुजबळांच्या ऐवजी दुसरा उमेदवार देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। सध्या नाशिकच्या जागेसाठी भाजपा आणि शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी नावे ही सध्या आघाडीवरती आहेत। त्यामुळे आता महायुती भुजबळांच्या ऐवजी दुसरा उमेदवार देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र एकंदरीतच भुजबळांच्या भेटीगाठींवरून आता भुजबळांची उमेदवारी ही निश्चित झाल्याचं बोललं जात होतं। मात्र अद्यापही नाशिकच्या जागेचा तिढा हा कायम आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, महायुती भुजबळांच्या ऐवजी दुसरा उमेदवार देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नाशिकच्या जागेचा तिढा हा अद्यापही कायम आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून नाशिकची जागा पुण्याकडे जातो हे पाहणं महत्वाचं होतं किंवा याची उत्सुकता होती। पण आता नाशिकच्या या जागेसंदर्भात जो निर्णय आहे तो लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। कारण भुजबळांचं सुद्धा नाव आता मागेच इकडे पडल्याची चर्चा आहे। कारण संघाकडून नाशिकमध्ये पुन्हा एकदा सर्वेक्षण केलं जातं अशा पद्धतीची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर नाशिकच्या जागेवरती राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या दोन्ही पक्षाकडून दावा करण्यात आलेला होता। विद्यमान खासदार जे आहेत हेमंत गोडसे यांनी जवळपास 3 ते 4 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही जागा जी आहे आम्हालाच मिळायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडलेली होती। आणि मुख्यमंत्री सुद्धा नाशिकच्या जागेवरती आग्रही आहेत आणि त्यातच राष्ट्रवादीने सुद्धा नाशिकच्या जागेवर दावा केलेले भुजबळांचं नाव पुढे आलेलं होतं आणि जवळपास भुजबळांचं नाव हे निश्चित झाल्याची माहिती मिळत असताना मागच्या 2-3 दिवसांपासून जे नाशिकमध्ये भुजबळांना विरोध होते, वेगवेगळे संघटना आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण संघटना असेल, मराठा संघटना असेल, अशा ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटनांनी भुजबळांना विरोध केल्याने भुजबळांचं सुद्धा नाव आता मागे पडल्याची चर्चा जी ऐकायला मिळत आहे। आता जर आपण बघितलं तर नाशिक पंचवटीचे जे आमदार आहेत राहुल डिकले भाजपचे आमदार आहेत त्यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेनेचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत अजय बोरस यांचंही सुद्धा नाव पुढे आलेलं आहे। त्यामुळे नव्याने नाशिकमध्ये पुन्हा एकदा सर्वेक्षण केलं जातं अशा पद्धतीची माहिती मिळत आहे। त्यामुळे हे जे 2 नावं होते त्याही नावं आता मागे एकूणच पडणार आहेत किंवा पडलेले आहेत अशा पद्धतीची माहिती मिळत आहे। त्यामुळे नाशिकच्या जागेसंदर्भातला जो निर्णय आहे तो आणखीन एकूणच लांबण्याची शक्यता आहे एक असा अंदाज वर्तवला जातोय। नक्कीच किरण, जर आपण पाहिलं तर नाशिकमधून जे स्थानिक शिवसैनिक आहेत त्यांच्याकडून छगन भुजबळ यांना विरोध होतोय। हेमंत गोडसे यांचं नाव आहे, तर राष्ट्रवादीकडून कोणाचं नाव पुढे येत आहे आणि आता या तिघांमधला हा आता तिढा केव्हा सुटेल? पत्रकार परिषद होणार आहे का किंवा जे स्थानिक संघटना आहेत या काही मुख्यमंत्र्यांची किंवा उपमुख्यमंत्री यांच्या काही भेटी होणार आहेत का? त्यांच्यासोबत काही चर्चा होणार आहे का? खरं तर नीलम 2 दिवसाआधीच भुजबळांची नावाची घोषणा नाशिकमध्ये होईल असा अंदाज होता आणि या सगळ्या संदर्भात सुनील तटकरे हे पत्रकार परिषद घेऊन मुंबईमध्ये हे भुजबळांची नावाची घोषणा करतील असं माहिती मिळत असताना आता भुजबळांचं सुद्धा नाव हे मागे पडलेलं आहे। कारण मागच्या 2-3 दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांनी भुजबळांच्या नावाला विरोध केलेला होता। आरक्षणाच्या मुद्द्यावरती भुजबळांनी जी भूमिका घेतली होती त्या संपूर्ण भूमिकेला मराठा संघटना जो आहे नाशिकमधले काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांचं या नावाला विरोध केलेला होता। भुजबळांना जर नाशिकमधून लोकसभेचं तिकीट दिलं तर आमचा विरोध असेल आणि याचा मोठा परिणाम जो आहे तो महायुतीवरती होईल अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता आणि त्यानंतरच खरं तर भुजबळांचं नाव मागे पडले का एक असाही अंदाज आहे। आणि शिवसेनेने सुद्धा नाशिकच्या जागेवरून अद्याप आग्रही आहे, आपला दावा कायम ठेवलेला आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षामध्ये प्रामुख्याने हे रस्सीखेच चालू आहे आणि दोन्ही पक्षाकडनं आता वेगवेगळे नाव हे पुढे आलेले आहेत। त्यामुळे पुढच्या 2 दिवसात नाशिकच्या जागेवरती निर्णय होईल एक असा सुद्धा अंदाज व्यक्त होत आहे। त्यामुळे नाशिकची जागा नेमकं कुठल्या पक्षाला सुटतो आणि कोण इथे कॅन्डिडेट असेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार। किरण, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।